आपल्याला गोंदियाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, काय सांगाल? काय नाही, नेत्यांनी जबाबदारी दिलेली आहे, अतिशय समाधान आहे. त्या भागात आपल्याला त्या भागाचा परिसराचा अभ्यास करता येईल. प्रफुल्लबाईसारख्या नेत्याच्या सोबत काम करायची संधी मिळणार आहे. त्याच्यामुळं आनंदी आहे, समाधानी आहे मी. परंतु लातूर जिल्ह्यातून असं तर तुम्ही मंत्री नाही आपल्याशिवाय, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय, असं असताना लातूर जिल्ह्याची जबाबदारी मिळणं अपेक्षित होतं. मागणी केली होती का? राष्ट्राध्यक्षांनी काय सांगितलं सगळं? नाही, मागणी वगैरे मी आतापर्यंत कधी केली नाही. आमचे नेते दादा जे ठरवतात ते मान्य करतो मी. लातूरला दिलं असतं तर बरंच झालं असतं, पण नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्यच आहे. पण या सगळ्या पालकमंत्री पदामध्ये धनंजय मुंडे, जे मराठवाड्याचे तुमच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते म्हणून समजले जात होते, त्यांना मात्र पालकमंत्री पदाच्या या संपूर्ण गोष्टीमधनं मुख्य नेत्यांनी सरकारमधल्या बाहेर ठेवलेलं आहे. तिथं परळीचं दादाला दिलं ना, तुमचीच मागणी होती, त्यांना नका कोणतरी द्या, मग दादाला दिलं. सगळं चौकशी झाल्यावर मग अजून घेता येईल आपल्याला. सगळ्याचीच म्हणणं होतं की नाही, चौकशी उद्या सगळी, म्हणून त्यांना बाजूला ठेवलंय. तशा पद्धतीने अजित पवार यांच्याकडे आता 2 जिल्ह्यांची पालकमंत्री पद असणार आहे. कसं बघता, एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. दादा पूर्ण ताकदीनं काम करू शकतात. पुणे आणि परळीचं दिल्यामुळं काही आमदारही भेटले मला, तर ते म्हणले की दादा आल्यामुळं उलटं चांगलं झालं. आणि दादामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, ते राज्याचं नेतृत्व करू शकतात. पुण्यासारख्या शहराला दादासारखाच माणूस पाहिजे. आणि परळीमध्ये आज थोडासा प्रश्न किचकट झाल्यामुळं ते दादाकडे दिल्यामुळं तिथं आता सगळं छान झालं आणि सगळं सुरळीत होऊन जाईल तिथं. काय असेल विरोधक अजूनही देखील आक्रमक आहेत की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, कारण की वाल्मिक कराड यांचे थेट संबंध जे आहेत धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंनी नैतिकता तरी दाखवावी असं सातत्याने म्हणणं आहे. बघा, सांगितलंय CM साहेबांनी, देवेंद्र भाऊंनी सांगितलंय, दादानी सांगितलंय किंवा सगळ्या चौकशा चालू आहे. सिद्ध झाल्यानंतर ॲक्शन घेऊ म्हणले, पण अजून काही त्याच्यामध्ये सिद्ध झालेलंच नाही. त्याच्यामुळे त्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा बोलणं मला वाटत नाही काही योग्य होईल म्हणून. मंत्री महोदय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतात. आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा एकंदरीत राज्यात महायुती होईल असं वाटतं का तुम्हाला? अशा पद्धतीनं परिस्थिती सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये काय प्रमुख आहे? आता आमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत असं ठरलं होतं की त्या जिल्ह्यामधली परिस्थिती तिथल्या अध्यक्ष आणि तिथल्या नेत्यांनी ठरवावं. आणि आता आम्ही महायुतीमध्ये आहोत, मग त्याच पद्धतीनं आपल्याला पुढच्या भविष्याच्या काळामध्ये ठरवावं लागेल. शेवटी याच्यानंतर अजून काही नेत्यांनी ठरवले वेगळं, तर त्याप्रमाणे आपल्याला करावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.